नमस्कार, महाराष्ट्र समाचार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. परभणीत शिवसेना ताकदीने उभी करणार, खासदार संजय जाधव यांचे प्रतिपादन. शिवसेनेला राजकीय मान्यता आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह देणारा परभणी जिल्हा असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात एकजुटीने काम करून शिवसेनेची परभणी जिल्ह्यात ताकद निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन खासदार संजय जाधव यांनी केले. ते येथे आयोजित पत्रकार परिषदेत शनिवार दिनांक 4 जुलै रोजी बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे, माणिक पौडे, प्रवीण देशमुख यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना खासदार जाधव म्हणाले, माजी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बांधिलकी असून याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची भावना आणि आग्रह लक्षात घेता मागील 22 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याचे सांगितले. आपली आतापर्यंतची राजकीय कारकीर्द सांगताना जाधव म्हणाले की 2024 ची लोकसभा निवडणूक वगळता सर्व निवडणूक या धनुष्यबाण या चिन्हावर लढवल्या, तर 2024 च्या लोकसभेत प्रस्थापित कुठलेही चिन्ह नव्हते, सर्व चिन्ह नवीन होते, असे जाधव यांनी सांगितले. मागील 5-7 वर्षात सत्ताधारी पक्षांकडून विरोधकांची मोठी गळचेपी सुरू असून विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना निधी मिळत नसल्याचा आरोपही यावेळी खासदार जाधव यांनी केला. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवार दिनांक 7 जुलै रोजी परभणीत येत असून त्यांच्या उपस्थितीत येथील स्टेडियम मैदानावर भव्य शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी प्रश्नांचा उहापोह होणार असून त्यातून शहरी आणि ग्रामीण भागातील समस्या जाणून घेणार असल्याचे सांगून याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे हे शहरातील व्यापारी, वकील, प्राध्यापक आणि समाज घटकांशी चर्चा करणार असल्याचेही खासदार जाधव यांनी यावेळी सांगितले. तसेच आता सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्याने मतदारसंघातील विकास कामे वेगाने होतील, कुठल्याही कामास निधी कमी पडणार नाही, याबाबतची पक्षश्रेष्ठींनी ग्वाही दिल्याचेही खासदार जाधव यांनी सांगितले. परभणी शहरासह जिल्ह्यात विकासाचा मोठा बॅकलॉग असून तो भरून काढण्यासाठी येत्या काळात काम करणार असल्याचे खासदार जाधव यांनी सांगितले. त्यामुळे वेळेवर जे येतील त्याचं वेलकम, आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करणं, अतिथी देवो भव आपलं कर्तव्य, ते आपण कर्तव्य पार पाडतो. जुन्या शिवसेनेतल्या लोकांचा सुद्धा सगळ्यांचा, आता मी माझा प्रवेश झालाय, बाकीचे राहिलेत ना सगळे आमचे. त्यामुळे त्या सगळ्यांसोबत जे कोणी येतील त्याच्या सगळ्यांचा प्रवेश होईल. आता ते ईश्वराच्या स्वाधीन, आपण कुठं म्हणायचं आपल्याला मिळालं नाही मिळालं, मिळालं तर आनंदानं स्वीकारू, नाही मिळालं तर आपण आपल्या आनंदानं आपलं आपलं काम करीत राहू. शेवटी वक्त से पहले और भाग्य से ज्यादा कभी किसी को कुछ नहीं मिलता, अशी एक मन आहे. त्याप्रमाणे आपल्या प्रारंभात असेल तर मिळेल, नसेल तर आहे तसं चाललंय. आपण त्याच्यावर बसू थोडीच आहे. अपेक्षा ठेवणं काही गैर आहे का? पक्षप्रवेशामुळे प्रलंबित राहिलेले कामं पूर्ण मार्गाला लागतील का? 100% लागतील. माझा एक बहुउद्देशीय क्रीडा संकुलाचा विषय पेंडिंग आहे, तुम्हाला माहिती आहे. नाट्यगृहाचा नटराजचं मी पूर्वीपासून मागं लागत आहे. नवीनचं काय आणखी काही झालेलं नाही. मी आता तुम्हाला सांगतो की मी 60 कोटी रुपये परभणी महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी काल मंजूर करून घेतले. 30 कोटी रुपये नटराजच्या नाट्यगृहासाठी सुद्धा मंजूर करून घेतले. आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या. आता जे आपल्या 42-62 गावाला इकडं मानवत तालुक्यापासून इकडं त्या लोकांना जायकवाडीचं पाणी भेटत नाही, त्यांना लिफ्ट करून पाणी घेता येते का, त्या बाबतीत सुद्धा शेतकऱ्यांशी संवाद होणार आहे त्या विषयावर. आणखीनही जिल्ह्यातल्या काही महत्वाच्या काही गोष्टी आहेत. आमची इच्छा आहे की बाबा आता शहराच्या महानगरपालिकेच्या हद्दीमधून बाहेर निघणारे जेवढे रस्ते आहेत, जसा वसमत रोड असेल, जिंतूर रोड असेल, पाटील रोड असेल, रमाखेड रोड असेल, त्या सगळ्यांचं वाइंडिंग करून ते रस्ते आता मोठे होणं गरजेचे झाले. कारण ते 2 गाड्या एक क्रॉस सुद्धा होऊ शकत नाहीत किंवा एखादा ओव्हरटेक करून पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याजवळ जेवढी पेस आहे तेवढा नेक टू नेक सगळे रस्ते किमान त्या हायवे पर्यंत नेऊन सोडावे, ज्या शहराच्या हद्दी आहे तिथपर्यंत न्यावे, अशा स्वरूपाची एक आमची मागणी आहे. बऱ्याचशा गोष्टी आता सगळ्यांच्या विचार विनिमयातून आता त्या दिवशी ज्यावेळेस सगळ्या प्रमुख शहरातल्या व्यक्तींची बैठक होईल त्यावेळेस त्यांच्या मार्फत काय मागण्या येतात महत्वाच्या शहराच्या दृष्टिकोनातून
त्यांचा विचार केला जाईल. पण एक शहराला चांगली दिशा देण्याचं काम आपल्याला करायचंय आणि एवढ्यासाठीच आम्ही सगळ्यांनी ही भूमिका घेतलेली आहे. शेवटी चांगलं करून दाखवू तुम्हाला, एवढी खात्री तुम्हाला मी 100% देतो. कारण मी सीएम डेप्युटी सीएम लोकांशीही चर्चा केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपल्या शहराचा मोठा बॅकलॉग आहे आणि सातत्यानं आपण विरोधात असल्यामुळं आपल्याकडे सरकारचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. पहिल्या काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होते त्यावेळेस बी आम्ही विरोधात होतो. आता आम्ही काही काळ सतत असून सुद्धा विरोधातच असल्यासारखे होतो आणि आता तर विरोधातच होतो. त्यामुळे सोबत गेल्यावर काहीतरी आपल्याला मिळेल, काहीतरी आपल्या जिल्ह्याचं काही काम करता येईल, एवढी उदार अंतकरणानं आम्ही भूमिका घेऊनच पुढे आलोय. शेवटी काय काय होते ते बघू, पण माझा आत्मविश्वास मला सांगते की आपण काहीतरी करून दाखवू.